लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती हरी तुका म्हणे माझे हे तुम्हा संतावरे बोजे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठला विठ्ठला विको व्यवस्थित कर विको व्यवस्थित अष्टांग योगी मासो के दाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधापम जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सवयदबलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलाबद्नी ज्योतिरार्थावतारम कलंकांक तेजोदिकामोदी वक्त्रम खलानीशवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने हरि बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो हे तुमच्या लागलो निज चरण हे तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुमया देव यावरी टकरावा अभय अहो स्वामी तुमया लागोनिया पाया विनवे तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठ्ठल
आईबद्दल बरं का. काय म्हणतात, पहिलं चरण मांडले जी लेकराच्या हिता करता जी जागी होते तिला आई असं म्हणतात. नवे नवे आपलं स्वहित लेकरा करता बाते तिला आई असं म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराज म्हणले एवढंच का, अजून पण आहे ना. आईशी कळवळ्याची हे जाते करी लाभाविन प्रीती. महाराज म्हणले जी लाभाविन प्रेम करते ना तिला आई असं म्हणावं. आणि लाभाविन प्रेम जर करणारी आई असेल ना तर तिच्यावर सुद्धा आम्ही प्रेम करावं. अजून काय करते, तिसरा पुरावा, पोटी भार वाते. किती 9 महिने 9 दिवस पोटामध्ये भार वाते. कोणा करता, आपल्या करता. आणि भार तर वातेच वाते, पण आपलं सर्वस्व सुद्धा आपल्या लेकरांकरता वाते. तिला आई असं म्हणतात. पण अशा संत रूपी माईजवळ माझं ओझ आहे. तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठला विठ्ठला. अभंग गोड निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर आज आपलं अंजनापूर गाव बरोबर ना. आणि अंजनापूर गावातील एक सगळ्यांची लाडकी माता, सर्वांची प्रेमळ माता, स्वर्गीय नंदाई शंकर कोटकर आईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. या कोटकर परिवाराने एवढा गोड सोहळा आयोजित केलाय की आजचं कीर्तन मला वाटतच नाही की मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय. आजचं कीर्तन मला वाटतं की एखादा सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन चालू आहे की काय, असा भाव मला. एकदा जोरदार टाळी वाजवायची का. आता मला वाटतं एखाद्या सप्त्याला सुद्धा एवढं गोड नियोजन करता येत नाही. एवढं मंडळी या कार्यक्रमाकरता या कोटकर परिवारानं नियोजन केलंय. मला असं बोर्ड दाखवायला जागा नाही की ही जागा कमी आहे आणि ही गोष्ट कमी आहे. टाळकरी म्हणलं तरी एकापेक्षा एक गोडच आहे सगळे. गायक म्हणलं तर महाराष्ट्रातली जिथून गायकाचं खरं नाव सुरुवात होतं ती मंडळी इथं आहे. आणि वादकांचे तर बोलायचेच नाही, हात नाही पायच पकडायचे. म्हणजे सगळ्या गोष्टी इथं तंतोतंत अशा आहेत. म्हणून आज या ठिकाणी या अविस्मरणीय सोहळ्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातले नामवंत गुणीजन मंडळी या मंचावर, या रंगमंचावर, या व्यासपीठावर उपस्थित आहे. प्रथमतः मी सर्वांचे ऋण आभार व्यक्त करेल. आज आपली सगळ्यांची प्रेमळ माता स्वर्गीय नंदाईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आईनमागं त्यांचे पतिदेव म्हणजे शंकरदादा आहे. दोनही मुलं, त्यामध्ये आमचे पारमार्थिक स्नी विजयदादा आहे आणि सतीशदादा आहे. मला वाटतं विजयदादा इंजिनियर आहेत बरोबर ना. आणि सतीशदादा उत्कृष्ट प्रकारची शेती करतायत. ही दोघंही मुलं. आणि मला वाटतं माझी अर्चनाताई आली का. अर्चनाताई कुठे, हा आली आहे. असे तीनही भावंड. आणि या तीनही भावंडांनी केलेला गोड असा सोहळा. मला वाटतं भाचा दशरथ दादा आहे. मला वाटतं 3 धीर आहे, त्यामध्ये शिवाजी दादा आहे, गोरक्षनाथ दादा आहे, मच्छिंद्र दादा आहे. ही तीनही धीर लोक आणि सगळी खरं तर या कोटकरी परिवारानं केलेला गोड असा सोहळा. तुकाराम महाराजांनी बाजू मांडल्यात ना की याचसाठी केला होता टासन शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. या युक्तीप्रमाणे माणूस किती दिवस जगला याहीपेक्षा त्याचा शेवट कसा झाला याला फार महत्व आहे. आता मला वाटतं 4 युग होऊन गेले. 4 युगामध्ये पहिलं युग होऊन गेलं कृतयुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1 लाख वर्ष. जरा भजनी मंडळ बोलत चालायचं. किती वर्ष होतं नाना, बोला किती वर्ष होतं. 1 लाख वर्ष. देवानं त्याच्यातला एक शून्य काढून घेतला. दुसऱ्या युगामध्ये त्रेता म्हणजे सत्ययुगामध्ये देवानं एक शून्य काढून घेतला. मला वाटतं 1 लाखातला शून्य गेला. किती राहिले बोला किती राहिले 10,000. आता देवानं दुसरं युग संपल्यानंतर कृत द्वापार मध्ये सुद्धा एक शून्य कमी केला. आता राहिलं किती 1,000. आता देवानं परत त्याच्यातला कलियुगामध्ये एक शून्य केला कमी. आता राहिले किती बोला 100च राहिले. माणसाला मर्यादित आयुष्य 100 आहे. पण आता मला वाटतं कलियुगामध्ये, या संपत आलेल्या कलियुगामध्ये आता 100 वर्ष सुद्धा माणसाची गॅरंटी राहिली नाही. मला वाटतं आमच्या आईंकडे जर बघितलं नंदाईनं तर मानवी जन्मामध्ये 100 वर्ष आयुष्य जगण्यापेक्षा 100पेक्षा सुद्धा त्यांनी जे काही कमवायचं होतं ते त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कमवलं. संस्कृतीला धरून जे कमवायचं होतं ते आमच्या आईनं कमवलं.
आणि म्हणूनच आज त्यांच्या या शेवट गोड करण्याकरता, आदरांजली व्यक्त करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्या मुलांचा परिचय मी केलेलाच आहे. आज या ठिकाणी थांब दे चला. आज या ठिकाणी महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, नवे नवे महाराष्ट्रातले टॉप 5 मधलं जिथं नाव सुरू होतं असे नामवंत गायनाचार्य, आदरणीय आमच्या सगळ्या कीर्तनकारांचे प्रेरणास्थान आम्ही ज्यांना म्हणतो बरं का, माझ्या वयातल्या आदरणीय आमचे आबा बरं का, रोहिदासजी जगदाळे गुरुजी आबा. एकदा जोरदार टाळी वाजवायची आबांकरता, ज्यांचं गायन अनेक पैसे देऊन सुद्धा ऐकायला मिळत नाही. असे सुंदर, मला वाटतं आबांचं गायन किती ऐकावं, मन भरत नाही, पोटही भरत नाही असे आबा या ठिकाणी उपस्थित आहे. आबांचं खरं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आबांचं नाही, मला वाटतं आबांकडे जी देणगी मिळालेली आहे त्या आबांचं तर कौतुकच आहे, पण मला वाटतं आबांकडे जी कला आहे, आबांकडे जे गायन आहे, आणि विशेष तत्वानं गायनच नाही तर आबांचा जो पाठ आहे, समजा कीर्तनकार कितीही साधा असू द्या पण साध्या पद्धतीने सुद्धा कीर्तन काढून घेऊ शकतात. आबा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय आमचे अत्यंत प्राणप्रिय आहेत, माझे अत्यंत जीवलग आहेत, महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, ज्यांच्यावर सरस्वती मातेनं प्रकाश टाकला आणि प्रकाश टाकून जिथं कोडच ठेवलं नाही कोडी, असे प्रकाश महाराज नायकोडी. एकदा जोरदार टाळी बाबांकरता वाजवायचे. गोड सुंदर गायन आहे आणि षडजातला आवाज आहे कसा सुंदर पद्धतीनं लावावा हे प्रकाश महाराजांकडून शिकावं. आदरणीय आमचे अत्यंत प्राणप्रिय आमचे थेटे दादा, बरोबर ना, आमचे विला संदीप महाराज थेटे, आदरणीय संदीपजी महाराज, बघा 4 वर्षापूर्वीचं नाव अजूनही लक्षात आहे, विसरत नसतंय मी. आदरणीय संदीप महाराज आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आज 3-4 वर्षानंतर आज आमची भेट आहे. मला वाटतं आमची जवळकीची, बरोबर ना, हे सगळं माझं जवळक्याचं मित्रप्रेम आहे. आमचे मला मयूर महाराज, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आज तुमच्या सुद्धा बऱ्याच दिवसांनी माझी भेट झाली. तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. माझ्या मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया गात निभार आहे सगळी भजनी मंडळ आहे. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं आदरणीय नामदेव बाबा पठाडी इकडे काय करायला आले गड्या, तसेच दिसतील का ना, ती फेटा ती बरोबर ते सगळं. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुळशीवाल्या माई, टाळ, माझी मुक्ता, सगळ्या बहिणी, सगळं आदरणीय ज्ञानदादा, निवृत्तीदादा, बालदार चोपदार सुद्धा गोड आहे, म्हणून दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. हार्मोनियम वाजवण्याकरता आदरणीय महाराज जी आहेत, तुम्ही सुद्धा सुंदर वाजवतायत. दोनही मृदुंगाचार्य, म्हणजे एक तबलजी आहेत आणि एक पखवाज वादक आहेत. त्यामध्ये अत्यंत माझे प्राणप्रिय आदरणीय आमचे राहुलजी महाराज शिंदे, एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायचे. आणि दुसरे आमचे शंभू महाराज लाड, एकदा जोरदार टाळी वाजवायची. सुंदर वाजवण्याची पद्धत आहे ती, त्यांना काय पाहिजे ते नाही वाजवत, मला काय पाहिजे ते वाजवतात. दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. महाराष्ट्रातले दोघेही नामवंत आहेत आणि अत्यंत गोड आहेत. व्यासपीठावर उपस्थित महाराज मंडळी, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. आदरणीय सगळीच महाराज मंडळी, समोर बसलेली वारकरी संप्रदायातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, कला, संकुल, क्रीडा, परत म्हणायचे नाही महाराजांनी माझं नाव घेतलं नाही, सगळ्या क्षेत्रातले सगळेच मान्यवर, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. सिस्टीम गोड आहे. आदरणीय सरपंच साहेब, आपण इथपर्यंत येऊस्तर फार कॉल केले, आपले सुद्धा आभार. माझ्या कीर्तनाला सुरुवात मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, वार करी दाता, 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 वार करी मस्तक माता पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला, मग जगणं आणि वागणं माणसाचं गोड असावं. किती गोड असावं माहिती का? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश में, एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. मग जगणं आणि वागणं माणसाचं गोड असावं. किती गोड? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला मी दादा नेहमी सांगत आलो, आपल्यासारखी माणसं ना, बरं का, आहे बरं का, आपल्यासारखी माणसं जगात नाहीये. का? प्रविको कमी का माणसं नाही माहिती का? महाराज म्हणले, धन्यभूमी पुण्य देश, जेथे वैष्णवाचा
वास जे ते वैष्णवाचा वास. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला मला उत्तर अपेक्षित आहे. जरा बोलण्याची गरज आहे मला. का माहिती का, मला वाटतं आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात ही भूमी कोणाची, ही भूमी कोणाची, मला उत्तर अपेक्षित आहे. खालून उत्तर अपेक्षित आहे. महाराज जरा कोणाची भूमी सांगावं, कोणाची भूमी विचारले. भूमी राज्य नाही, भूमी विचारली, ही भूमी विचारली कोणाची, संतांची भूमी. कोणतं राज्य, आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव कर्नाटक राज्यामध्ये आपला जन्म झाला. कोणतं राज्य, महाराष्ट्र. जरा तुम्ही बोला चला ना, कोणतं राज्य, महाराष्ट्र. बरं महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल, ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा मला वाटतं नाशिक जिल्हा ना, अहिल्यानगर. बरं अहिल्यानगर मध्ये जन्माला आलात यातही काय नवल, ज्या तालुक्यात जन्माला आलात तो तालुका, मोठ्यानं बोला ना, जरा मोठ्यानं बोला ना. कोणता तालुका, कोपरगाव. मला आवडतो का माहिती का, सगळ्यात जास्त नगर जिल्ह्यामध्ये रामगिरी आणि गंगागिरी महाराजांची सेवा करणारा तालुका, बोला मोठ्यानं बोला ना, कोपरगाव. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा तालुका, मोठ्यानं बोला ना, सूर कमी कर. कोणता तालुका, कोपरगाव. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका, कोपरगाव. भजनी मंडळाची जास्त संख्या असणारा तालुका, कोपरगाव. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा कोपरगाव. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा तालुका आहे, आपला नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला मग जगणं गोड करा. किती गोड करा, काकड्यात लिहिलंय आता जागा, हे आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी बागा, 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 आता जागा, जागा, आता जागा रे बाईनो, आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे बाईनो जागा, 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 आता जागा, जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे बाईनो जागा. जागवायला तुकोबाराय शिकवतात. उठा जागेवारे आता. मग आता हा शब्द, माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत, मग आता हा शब्द, थोडा पुढचा आवाज, आता हा शब्द कोणत्या काळात आहे, 3 काळ लिहिले. कालचा जो होऊन गेला, कालचा, त्याला भूतकाळ असं म्हणावं, बरोबर. आताचा जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं, वर्तमान काळ म्हणावं. आणि उद्याचा जो येणार आहे त्याला भविष्य काळ म्हणावं. तुकाराम महाराज म्हणतात मग उद्या जागवू नका, आता जागवा. आणि जागवून काय करा, शरण जा उदारा पांडुरंगा. मग आता तरी पुढे हाच उपदेश, आणि नका करू नाश आयुष्याचा. मग काय करावं माहिती का, शास्त्रामध्ये असलेलं आहे बरं का, शास्त्रामध्ये असलेलं आहे
की माणसानं दिवसातून नको लावू, शास्त्रानं असं लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? 3 वेळा. जरा तुम्ही बोला चला, मी एवढं जीव तोडून बोलतोय. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोला बोला. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही बोला ना जरा. अंजनापूर, रांजणगाववाले, जवळ केवाले, तुम्ही सुद्धा बोला जरा. हा, तुम्ही 3 वेळा बोला ना जरा, बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मलाही सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. युक्त आहारे करता आलोय. माणसाचं भजन हे नियमित गोडाचं असावं. का गोडा असावं? महाराज म्हणले हे भजन जर कमावलं तर महाराज म्हणले आयुष्य सार्थकी होईल. पण भजनातून मिळतं काय? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. पण समाधान मिळण्याकरता तो आहे कसा? प्रमाण आहे. विटेभरी जाची पाबुले समान, विटेभरी जाचे पाबुले समान, तोची एक दान हे सुरदाता, तोची एक दान सुरदाता, विटेभरी जाचे पाबुले समान. तो एक दान सुरदाता आहे. मग त्याच्याजवळ आम्ही जावं का? महत्वाचं गणितच त्याच्याजवळ आहे. पण बऱ्याचदा काय होतं, तुकोबाऱ्यांनी प्रत्येकाच्या दारात देव जाऊन सांगितलं, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला. पण लोक म्हणली देव न लगे, देव न लगे, तुमचा देव आम्हाला लागत नाही. आदरणीय डोंगरीजी बाबा म्हणायचे, काय म्हणायचे? विको कमी करून म्हणायचे बरं का. काय म्हणायचे? महाराज म्हणायचे या जगतामध्ये आम्ही आलोत ना तर तो देव जोपासण्याची गरज आहे. पण काय काय लोकांना त्याचा अस्तित्वच मान्य नाही. काय काय लोक म्हणतात तुमचा देवच नाही. आदरणीय डोंगरीजी महाराजांचं वाक्य आहे. डोंगरीजी बाबा म्हणायचे ना कि अरे इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. जी हाँ, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि वो जानता है ए बिलिंदर महीने बनाया दुनिया में रहता है. नाही कळालं तुम्हाला? मराठी सांगू, तुम्ही देवाला माना अगर मानू नका, फरक पडत नाही. कोणाला? बोला कोणाला? तुम्ही जरा खालची मंडळी बोला. कोणाला फरक पडत नाही? देवाला. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, इथं बसलेल्या ज्याच्या त्याच्या घरी याच्या 4पट गर्दी झाल्याशिवाय देख भी आई के नारायण कयाचे भजन सुकून को, देख भी आई के, देख भी आई के नारायण कयाचे भजन सुकून को, देख भी आई पुढचा असू द्या. मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, मग आम्ही तो देव मिळवण्याची अर्थता गोड ठेवावी. पहिल्या वर्गाला सांगितलं पाया पडतोय, म्हणले तुम्ही देव घ्या. कोणाला म्हणले? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. मग विनंती कोणाला करतात? त्याचं उत्तर ज्ञानोबाराने दिले. गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दूषिते आणि सोहमभावी पूर्ण ज्ञाते, या सकळातली विनवणी. गाते कोण? सहुवेदे जान शाही शास्त्री कारण 18ही पुराण हरीशी गाते. गाते श्रोते
ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार, बारीक सर्प चावणार आहे आणि त्या सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे, त्या परीक्षित राजाला सुद्धा महाराज विनंती करतात, चतुर एकच आहे, चतुरा तो गुण लावण्याची. मग चतुर एकच, विनोदी नारदी विनोदी होते. आणि दुष्यित आहे आपल्या नगर जिल्ह्यातला शेवटचा तालुका. इकडे बरं का, कोणता तालुका आहे वरती बघा, सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आहे. कोणता तालुका? वरती वरती आपल्या संगमनेरच्या वरती आहे. अकोला नाही, अकोले, अकोला दरबार हा अकोले. हा, आणि अकोल्यामध्ये एक साधू होऊन गेले. मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो आबा. तिथं कीर्तनाला गेल्यानंतर एक सहकार्य तिथं माझ्याजवळ आला आणि माझ्याजवळ आल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायला लागला. आणि त्यानं जरा घेतलेली होती. काय घेतलेली होती ती तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्याजवळ आला आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणतो, महाराज तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. म्हटलं विचार. नाही मी म्हटलं विचार. नाही कळलं तुम्हाला, जाऊ द्या असू द्या. हा, म्हटलं विचार. तुम्हाला प्रश्नाचं जर उत्तर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. म्हटलं चालेल. तो म्हटलं, महाराज वारकरी संप्रदायामध्ये असे एक साधू होऊन गेले की त्यांनी एका गोटात आखे 7 सागर पिले, त्यांचं नाव काय? 7 सागर पिले, त्यांचं नाव काय? मला उत्तर येत होतं. मी उत्तर सांगितलं, अगस्त्य ऋषी हे एका गोटात बोला ना, एका गोटात तुम्ही जरा बोला चला गड्या, एका गोटात 7 सागर पिले. म्हटले, महाराज पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल? उत्तर आलं नाही. पाहता काय माझ्याकडं त्याचे पाय पकडावे लागले. म्हटलं मला काय उत्तर येत नाही, तू उत्तर सांग. तो म्हटला, महाराज तुमचा आजपर्यंतचा अभ्यास सगळा शून्य. म्हटलं बाबा आता आडला हरी आणि तुझे पाय धरी. म्हटलं बाबा तू सांग. तो म्हटला, महाराज लय सोपं उत्तर आहे, हा पठ्ठ्या. नाही कळाल तुम्हाला? हा पठ्ठ्या अख्ख्या एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. नाही कळाल तुम्हाला अजून? जाऊ द्या, काय ना आता कळन, काय ना घरी गेल्यानंतर कळलं. हा, समजणे वालों को इशारा कॉफी होता है, आपलं काफी होता है. हा, आणि मग महाराज अगस्त्य ऋषी दुष्यित येते. स्वामीभावी कोण? शुकाचार्यांची गुरु विदेही जनक. या 8 जणांना महाराजांनी विनंती केली, काय करा तुम्ही त्याचं परमात्म्याचं भजन करा. का? सेवितो हारस वाटितो आणि का ग्यारे होऊ नका रणबारी, ग्यारे होऊ नका रणबारी. महाराज म्हणले घ्या. मग काय घ्या? त्याचं नामस्मरण घ्या. आणि नामस्मरण घेण्याच्या अगोदर तुमच्या जवळ एक जागा आहे. कोणती जागा माहिती का? आई वडील रूपी जागा आहे. आता बरीच लोक पंढरपूरच्या तयारीत आहे. माझ्या सगळं सांगतो, पंढरपूरची वारी करतोय आम्ही, पण पंढरपूरचा वारीचा अधिकार करण्याचा अधिकार आदरणीय आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात, वारीचा अधिकार त्यालाच आहे ज्यानं घरामध्ये आपल्या आई वडिलाची सेवा केली, त्यानंच पंढरपूरला जावं आणि त्यानंच आळंदीला जावं. नाहीतर जाऊ नये. बरीच लोक पंढरपूरला जातात, बरीच लोक आळंदीला जातात, पण मला वाटतं आळंदी पंढरपूर त्यानंच करावं ज्यानं घरातल्या आई वडिलाची सेवा केली. का? विठोबामध्ये आपला बाप पाहावा आणि रुक्माईमध्ये आपली आई पाहावी, तेव्हाच पंढरपूरला जावं. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, चाहे न पूजे मूर्ति, चाहे न तीर्थ दूजा. चौपाळीमध्ये गोड सांगितलंय, तिच्या इतकं मोठं कोणी नाही. सगळ्यात मोठं जर प्रेम असेल ना तर तीच आहे. आणि जगात ती पाठीशी असं. थोडा मॉनिटर का पाठीशी असं माहिती का? आज आमच्या नंदाईबद्दल येता मी शब्द लिहिलेत. मला लिहायची सवय. माझं नावही कविराज आहे आणि योगायोगानं मी तिच्याबद्दल 2 शब्द लिहिलेत. गोड लिहिले मी तिच्याबद्दल येताना. महाराज ऐका बरं का,
त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. हे नंदाई तुझ्याबद्दल बोलतोय. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते, सर्व संपुनी भक्त राहते तुझेच ग नाते. या केविल वाण्या विजय दादांची, सतीश दादाची आणि अर्चना ताईची तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया, हे आई, पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना त्यालाच कळते ग, ज्याला आई नाही त्यालाच कळते. असं म्हटलं गेलं आई. बेटा गुंडा हो या अगर मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेते. अरे माँ तू भिकारी हो या होत बायत माँ तो माँ होते. या जगतामध्ये माय आई इतकं मोठं कोणी नाही, म्हणून लिहिलंय मी तिच्याबद्दल. आके एखादी लेक जर माहेराला आली ना, तिला जर विचारलं ना आके माहेर म्हणजे काय, आज माझ्या अर्चना अक्काच्या डोळ्यात पाणी येईल. आके तुला जर विचारलं ना तुझं माहेर कुठपर्यंत, तर आकीच्या डोळ्यात पाणी येईल. आकी सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत होतं जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई जिवंत होती ना, तोपर्यंत माझं माहेर. अरे आकीलाच नाही, मला वाटतं सगळ्यांना जरी विचारलं ना, एका लेकीला जर विचारलं ना आके तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेक सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये आई जिवंत होती. अरे आग का तुमचे सगळे रडणार आहेत. आता तुम्हाला सांगू का, तुम्ही माहेराला आल्या की तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होते? कोण होती? आई होती. आणि तुमच्या शास्त्रामध्ये एवढी गडगंज श्रीमंती असताना सुद्धा पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती बरं का. पण आई नंतर कांदे बटाटे संपतात. अरे माहेर या शब्दाचा अर्थच आहे रे, माहेर या शब्दाचा अर्थच आहे रे. जो लेकी करता नेहमीच श्रीमंती असताना सुद्धा तिच्या करता लय काय करून जातं, मला वाटतं तेच माहेर आहे. आखी जर माहेरला आली तर मला वाटतं माझ्या विजयदादानं आणि माझ्या सतीश दादानं आरतीला 5,000ची साडी घेऊ द्या, 5,000ची साडी घेऊ द्या माझ्या अर्चना ताईला. पण मला वाटतं इथून चुरगळलेली नोट काढायची आमच्या आईनं 500 रुपयाची आणि आक्कीच्या हातात आणून द्यायची. त्याचं नाव आई होतं बरं का. अप्रूक असतं तिला, अप्रूक असती लेख आणि अप्रूक असतो लेख तिला, लय अप्रूक असतं. म्हणूनच शब्द आहे, हे आई तुझ्याबद्दल जर बोलायला गेलं ना, तुझ्याबद्दल बोलायला लय आहे, म्हणून बोलून जाईल आज तुझ्याबद्दल. हे कुठे गेली माझी आई, मला करमत नाही ग. हे नाग आई मला झोप येत नाही. हे नाग आई मला झोप येत नाही. दसरा दिवाळीच्या सणाला तू पुरणपोळी करायची. दसरा आणि दिवाळी, दसरा आणि दिवाळी, कोण देईल आई पुरणाची पोळी. रडू आलं आई कुठंच दिसत नाही ग. हे नाग आई मला झोप नाही. हे नाग आई मला झोप येत नाही. आईसारखं जगात मोठं कोणी नाही. म्हणून शब्द आहे, हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्यासारखे कष्ट हे केले नाही कोणी. तुझ्याची मोकल्या बाळाची कशी कुचबुच ऐकू ये. अनमोल जन्म, अनमोल जन्म उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. हे आई तुझ्या इतकं मोठं कोणी नाही का. बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, अमृतावनी का गोड पाचलाच पाना. अमृतावनी गोड पाचलाच पाना. अमृतावनी गोड पाचलाच पाना. शाळेतून आई, शाळेतून
घरी येताना उशीर मजला होई. विको कमी कर, शिट्टी पकडणार नाही. हा, शाळेतून घरी येताना उशीर मजला होई. गल्लो गल्ली पाच बिरशी मला तो गाये. गल्लो गल्ली पाहत फिरे मला तू गाये. तुझ्या माये हे आई ग नागे. तुझ्या या मायेचे कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. मग सबसे बड़ी है माँ. बाबा सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. मौत से बढ़ करी कोई नहीं है. मौत से बढ़ कर कोई नहीं. काय बर का आबा. देती है दुआ सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है. सबसे बड़ी है माँ. बडी एकदा यांच्याकरता टाळी वाजवा. मी का बोलून जाईल माहिती का? मला अख्खी तुला रडवायचं नाही, पण मला मी सांगू का, माझी आई सुद्धा मोठीची तितकी. किती मोठी माहिती का ती? इकडे बघा ना, बरं का इकडे लक्ष द्या ना. आबा जगात अनेक इंजिनियर असतील, अनेक. माझ्या आईचं शिक्षण झालं नाही. मला अज्ञान माणसानं लपून नाही ठेवलं पाहिजे. माझ्या आईचं शिक्षण नाही झालं अख्खे. माझी आई मला वाटतं काय पहिली दुसरी शिकली असेल, काय ते असेल, पण माझी आई जगातली कोणत्या इंजिनियरापेक्षा माझी आई मोठीच आहे. का मोठी सांगू का? जगात अनेक इंजिनियरांना गाड्या बनवल्या महाराज, अनेक गाड्या बनवल्या, पण कमी जास्त झालेली गाडीची फायरिंग त्यांना सांगता येणार नाही. पण माझी आई जगातली अशी एक इंजिनियर आहे, माझी रात्री गाडी 3 वाजता घरी येऊ द्या, 4 वाजता घरी येऊ द्या, गाडीच्या आवाजाच्या फायरिंग वरूनच तिला कळतं की माझ्या लेकराची गाडी आहे. अरे जगात जर कोण मोठा असेल ना आपल्या लेकरा करता, तर ती आपली आई आहे. म्हणूनच माझं सांगणं आहे, आईवर प्रेम करा. आणि ज्यानं आईवर प्रेम केलं ना, त्याला जगात कोणाचे पाय पकडायची गरज लागत नाही. महाराज तुकोबारायचंच म्हणणं आहे, माय बाप केवळ काशी, आपलं माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, किंवा ज्ञानोबारायचं म्हणाय, सॉरी ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाशी दुरे, हे म्हणतात ना ज्ञानोबाराय. मग कोणतं तीर्थ करण्यापेक्षा आम्ही आमच्या आई वडिलाचे पाय पकडावे. आणि हे जर धरलं तर आम्हाला जगात कोणाचे पाय धरायची गरजच नाही. बऱ्याचदा आमच्या नगर जिल्ह्यात एक कीड लागली सध्या. मी बोलणार आहे, थोडंसं स्पष्टच बोलतो. काय, आपण नगर जिल्ह्यातली पोरं, माझ्या वयातली पोरं बरं का, आम्ही आईला म्हणतो, आई तुला काय कळतं, तू गप बस म्हणतो ना. कधी कधी बोलण्याच्या ओघात म्हणतो, ए आई तुला काय कळतं, तू शांत राहा, तू गप बस म्हणतो ना. कधी कधी आई म्हणतात ना पोरं, तुला काय कळतं, तू गप बस. मी विचार करतो कधी कधी, आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरचीची पावडर भरवली असते का नाही? अरे जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणून हो दितीये दुआ, म्हणूनच सांगून जाईल, आपल्या आई वडिलाची सेवा करा. आणि ज्यानं आई वडिलाच्या सेवेत पांडुरंग बघितला, ज्यानं रुक्माई बघितली, त्याला वारी सुद्धा करायची गरज नाही. का महाराज, हे तीर्थ आहे. आणि ज्यानं हे तीर्थ जोपासलं त्याला कुठंच जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग त्याकरता काय करा, जिथं हित आहे, ज्या आई जवळ हित आहे तिथं जा ना. तुकोबार आहे तेच सांगतात आज आपल्याला समजून. अभंगाचं पहिलं चरण, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, हो लेकुराचे गीत,
चला वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण गोड गायलं आणि वाजवलं. वा टाळ सुद्धा गोड वाजवले. महाराज म्हणले पहिलं चरण जी लेकराच्या हिता करता जागी होते तिला आई असं म्हणावं. मग आईच आपल्या कळवळा लेकरा करता वाहते. आणि असं मी एक वाक्य ऐकलं, सध्या कायदा तरी एवढा कठोर आहे बरं का सध्या कायदा तरी एवढा कठोर आहे, कोणाला धक्का जरी लागला आणि कोणाच्या शरीरातून रक्त जरी निघालं, कायदा एवढा कठोर आहे बरं का सरपंच साहेब, बरं का दादा, कोणाला धक्का जरी लागला आणि शरीरातून रक्त निघालं कलम लागतो आपल्यावर, कायदा लागू होतो. पण जगात असं एकमेव कोर्ट आहे, तुमचा कोणताही गुन्हा उद्या, कोणताही बरं का कोणताही गुन्हा उद्या, आपला गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव बोला 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 आपली आई. म्हणूनच आमच्या आईवर प्रेम करावं. आणि आईवर जर प्रेम केलं स्वयं भगवान परमात्मा तुमचं रक्षण करेल. मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवाराया, देव संभाळ करल. पुरावा सांगा तुकोबा आहे. तुकाराम महाराजांचं अभंगात बोलतायत ना, तुकोबा पुरावा सांगा. तुकाराम महाराज म्हणले पुरावा सांगल ना, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. किंवा इंगळे बाबा म्हणायचे देवोबा मागे पुढे, देवोबा मागे पुढे, उगवी कोडे ओगवी कोडे संकट, देवोबा मागे पुढे, देवोबा मागे पुढे. देव सांभाळ करतो. पुरावा सांगा आपल्या नगर जिल्ह्यातलंच वैभव. इथं राऊरी तालुका आहे, कोपरगावच्या पलीकडं, बरोबर ना, शेजारीच येतो, शेजारीचे ना तुम्हाला, हा शेजारी. त्या राऊरी तालुक्यात एक संत होऊन गेले. त्या संतांचं नाव होतं संत कवी, संत कवी बोला 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 मैपती महाराज. ऐका बरं का, ऐका आणि नागपूरकर आणि जवळके सगळे सगळे ऐका, नवे नवे रांजगावकर तुम्ही सुद्धा सगळेजण ऐका. त्या संत कवी मैपती महाराजांकडे एक माकडी नव्हती. राहुल महाराज बरं का महाराज माकडी नव्हती आणि तिचं नाव सुंदरी होतं. महाराज काय नाव बोला बोला काय नाव होतं? सुंदरी नाव होतं. ती दिसायला जरी सुंदर नव्हती पण नाव काय होतं बोला सुंदरी. जरी तिला माणसासारखी वाचा नव्हती पण तिचं नाव काय होतं? सुंदरी होतं. तिला जरी माणसाचा नरदेह नव्हता पण ती विठ्ठल नामामध्ये टाळ्या वाजवायची म्हणून नाव काय होतं बोला 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 नाव काय होतं? सुंदरी. अरे माकडाला कळालं रे टाळ्या वाजवा. नाही कळालं तुम्हाला अजून? माकडाला कळालं टाळ्या वाजवा. हा असू द्या आता जाऊ द्या. हा असू द्या. आणि मग आहे ना होय ती एक दिवस प्रवचन चालू होतं. प्रवचन महाराजांचं लिंबाचं झाड बघा ते मंदिरा शेजारी इकडून. आणि त्या लिंबाच्या झाडाखाली महाराजांचं प्रवचन चालू. महाराजांच्या मांडीवर तिनं डोकं ठेवलं आणि जसं डोकं ठेवलं तसाच प्राण आपल्या महाराजांच्या मांडीवर सोडावा. माकडाच्या जन्माला येऊन एका संताच्या मांडीवर जीव सोडण्याकरता भाग्य असावं लागल. भाग्य भाग्य. संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की प्रहलाद की बन गई. हरि सुमिरन में भागे
बनेंगे संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संग लाग रे तेरी अच्छी बने तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी एकदा टाळी वाजवा लय भारी बर का. आणि मग महाराज म्हणले संताच्या संगतीत ज्याची बिघडलेली आहे त्याच सुद्धा गाडी घडून जाते. फक्त संताची संगत आणि आई वडिलाच्या विचाराची संगत असावी. मग त्या तुकाराम महाराजांबद्दल लिहितात कोण संत कवी महिपती महाराजां चरित्र लिहितात. त्या तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होती. पित्र आठवतात. पित्र आपण जीव घालतो कोणत्या महिन्यात असतात आपल्याकडं. नाना जरा बोला ना कोणत्या महिन्यात असतात साहेब जरा बोला ना. आपल्या असतो तो कोणता महिना भाद्रपद. त्याला एक पक्ष म्हणतो आपण. कोणता पक्ष राष्ट्रवादी आपला पितृपक्ष. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होते. आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं. काय नाव होतं. जिजाई तुकाराम महाराजांजवळ आल्या. महाराज रानात जा कुणी भाजीपाला दिला कुणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना फुटकाची विना त्याला दोन दारा टाळ कशाचे दगडाचे टाळ. किती गोड म्हणायचे. हे तुकोबाची अमृतवाणी देवाची पण ताकाणी दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. हे करावा विठ्ठल दिवे भावे. करावा विठ्ठल जीवे भावे. चाले हव भरी माना चाले हव भरी भजन करत करत निघाले तुकोबार आहे. भजनात एवढे तलीन असायचे काय खातो आम्ही का असं या संगती. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबारायचं भजन गोडच होतं. तुकोबाराय म्हणले माझा किती वेळ व्हायला गेला माहिती का. ऐका तुकाराम महाराज म्हणले शिंक जांभाळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला तुकाराम महाराजांचा. आणि आमचा तेवढाच परमार्थ झाला. तुकाराम महाराजांचं ना आपल्या परमार्थाचं कुठं जुळणार नाही. ऐका मग तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. जुन्या काळात आहे बरं का. आई ऐका बरं का. तुम्ही वावरात जायच्या बरं का. आजी तुम्ही इकडे बघा. वावरात जायच्या. वावरात गेल्या की गोल मोठं रिंगण तयार करायचं. वावरात रिंगण तयार केलं बारीक रिंगण तयार केलं का गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या. हांड्यानं पाणी ओतायच्या रिंगणावर. तुमचा मालक यायचा आणि त्या रिंगणावर बैल फिरवायचा. जागा कडक व्हायची. परत तुम्ही गावात जायच्या. गावातून शेणाच्या पाठीमध्ये शेण भरून आणायच्या आणि तिथे येऊन ती जागा सारवायचे. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे बोला ना. तुम्ही मला वरचे नाही जरा इकडून बोला ना. काय म्हणायचे साहेब. काय म्हणायचे जरा मोठ्यानं बोला. मला आवाजच येत नाही तुमचा. काय म्हणायचे हा ते पोरग छान बोलतंय तुमच्यापेक्षा. काय म्हणायचे खळं म्हणायचे. खळं. आता तुम्हाला कळतंय खळं. तुमच्या नातवंडांना विचारायचं बरं खळं. ते म्हणतील व्हॉट इज दिस खळं. नाही कळणार त्यांना खळं. आणि तुकाराम महाराज आहे ना तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोचले. सावकाराचं खळं हो तुकशेठ एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार. आज आमच्या घरी राहू दादा. आज आमच्या घरी काय पित्र आणि मी जर गेलो नाही माझी जी मला नाही पांडुरंगाला शिवाय दिली. सावकार म्हणला निसतं का लोकाला ज्ञान सांगा. लोक का सांगे मला माहिती तुमचं पाठ आहे. आणि यांचं लय काही पाठ नाही एवढंच पाठ हे पण मला माहिती. ही लोक लय पाठ नाही करते फक्त माळ करायला कैची धारण्या करतात तेवढी प्रमाणात पाठ करतात. मी मध्यंतरी वारीला जायला बरं का वारीला जायला 2 दिवस लेट झालो. एकानं अडवलं ना मला. लय लोकांना ज्ञान शिकिता पंढरीचं वारं करीन वारी चुकून येते अरे. त्याला म्हटलं माझं चुकलं तू नाही गेला. तो म्हणला तुम्हीच म्हणता ना ठाईचं बैसून. अशी लोक लय लोकांचं नका म्हणावं घ्यायचं. आता तुकाराम महाराज म्हणले खरंय बोले तैसा
त्याची वंदावी पावले. महाराजांनी घेतली काठी. उगा त्या गव्हाच्या वांबे हाणायला काय असते ती मुगरी म्हणतात ना तुमच्याकडे. मुगरी घेतली लागली गव्हाच्या वांबे हाणायला. गव्हाच्या 5 पेंड्या. गव्हाच्या 5 पेंड्यांना काय म्हणतो आपण? गव्हाच्या 5 पेंड्या. पाचुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या. पाचुंदा घेतली आणि घेतली लागली मुगरीनं ते गव्हाच्या वांबे आणायला. रामकृष्णारी 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 असं वेळ कमी होता ना त्याच्यामुळे थांबून घेतलं होतं. आपलं भजन चालू होतं पण पाकवाज नव्हता वाजवला. आणि मग ना आणि भजन लागले करायला. पण भजनामध्ये तल्लीन झाले. पंढरपूरच्या पांडुरंगाला लागला काच. ते म्हणले आज खास शिव्या. कोणाच्या? जिजाबाईच्या. जिजाबाईच्या शिव्या खायच्या नाही याकरता पांडुरंगानं मारुतरायाला बोलवलं. मारुतराया इकडे या. मारुतरायाला कसं करता बोलवलं? बैल वा बैल. मारुतराय म्हणले काय तुम्हाला पटलं पाहिजे. माझं काय क्रेडिट आहेच का नाही? माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नसलं पण तरी माझा विषय हार्ड आहे. नाही कळालं तुम्हाला? थोडाफार इंस्टाग्रामचा अभ्यास असावा लागतो त्याला. आणि मग बरं का आहे का. आणि मग मारुतराय म्हणले मी बनणार नाही का. माझ्यावर अभंग लिहिले संतांनी. शरण शरणजी तुम्हालो. आणि मला भक्तीच्या वाटा विचारल्यात. काय भक्तीच्या त्या मज दाबाव्या. एवढंच नाही दिव्य थरथरले आसमान एकमुखानं बोला. सव्वा बाराला 5 मिनिटं कमी असताना महाराज म्हणले नाही होणार बैल. पण पांडुरंगानं विचारलं का होणार नाही. मारुतराय म्हणले माझं क्रेडिट मोठं आहे. पण मारुतराया अहो तुम्हाला माहिती का कोणा करता बैल व्हायचं. मारुतराय म्हणले कोणा करता. अहो ज्यांनी तुमच्या करता अभंग लिहिला कोणी तुकाराम महाराजांनी त्यांच्याच करता तुम्हाला बैल व्हायचं. मारुतराय म्हणले त्या तुकोबाराया करता हा मारुती बैल काय त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. मारुतराय बैल तयार झाले. अण्णा बैलगाडीला किती बैल असतात जरा बोला ना. आई जरा बोला ना. बैलगाडीला किती बैल असतात? किती जरा बोला ना. 2 बैल. आता एक बैल देवाना तयार केला. बोला ना कोणता. बोला ना कोणता. तुम्हाला माहितीच नाही जसं काय. हा कोणता बैल काय तयार केला सांगा ना. मारुतराय. आणि दुसरी आग मारली. मग मारुतरायला विचारलं तुमचा मित्र कोण. मला वाटतं मग मारुतरायला विचारलं तुम्हाला जोडीदार. मग मारुतराय म्हणले आहे ना एक जोडीदार. मारुतराय म्हणले आहे एक. कोणता. म्हणले मग मारा. हनुमंतरायांना हा मारुतराय 1 आणि हनुमंतराय 2 अशी 2 बैल झोपायचे ठरलं. जमन ना. ते म्हणतात जमन. पाहिलं काय का. अगं मारुतराय आणि हनुमंतराय एकच आहे. मग मारुतरायला विचारलं तुमचा मित्र कोण. आता मला वाटतं गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र बोला ना असतोच. अजय तुझी कवाय ना एखादी मैत्रीण गावात अगदी होटू काय ना असते. मारुतराय म्हणले माझा एक मित्र आहे. कोण. गणपती बाप्पा. मारले गणपती बाप्पाला. अजून मारायची होती थांबा. गणपती बाप्पा. नाही इकडे या. गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले मारुतराय लागलो नाचायला. आमचे पप्पा आणि गणपती असू द्या. हा आणि मग आहे ना ते मला माहिती होतं अचानक हमला करणेवाला आहे हा म्हणूनच मग ऐका. आणि मग आहे ना मग मारुतराय म्हणले माझा मित्र कोण. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आले. 2 बैल झुपली. आता ती बैल काय साधी होती वय. एक जीवाचा अवतार होता ना. एक जुनं गाणं आठवतं तुम्हाला कोणतं. तुम्ही पोळ्याला म्हणायचे ना कोणतं गाणं. ना कोणतं गाणं. जीवा शिवाची बैल जोड हेलावीन पैजल आपली पुढ डौर मोराच्या मानाचार. हो असू द्या. हा आणि मग ते जुना काळ होता. आता नाही राहिलं. मग मारुतराय म्हणले आणि गणपती बाप्पा अशी 2 बैल देवानं गाडीला झोपली. गाडी पंढरपुरातून निघाली. पंढरपूर कुठं आहे. भीमातिरी एक वसविला नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार भुजकाशी. तेथील मुकाशी चार भुजकाशी. पहिला 16,000 रे. पहिला 16,000 रे. पहिला 16,000 रे. पहिला 16,000 रे. जाऊ त्याच्या गावाकडे सुख देईल मी जावा.
पंढरपुरातून निघाली आणि जायचे आता नाचत जाऊ, अजून 10-20 दिवसाने नाचत जाऊ, त्याच्या गावा खेळे या सुख देईल वेसावारे. तिथं काय आता खोटे दावे म्हण, तुझे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आणि मग पंढरपुरातून गाडी निघाली 12:15 वाजता बरोबर निघाली आणि बरोबर 12:30ला पोहोचवायची होती गाडी कुठं, हा. आणि मग 12:15 वाजता गाडी निघाली पंढरपुरातून देऊला. गाडी तुकाराम महाराजांच्या दारात आली. जिजाई, पांडुरंगाने तुकाराम महाराजाचं रूप घेतलं होतं. जिजाई बाहेर आल्या आणि गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं, सगळं बघितलं. जिजाई म्हणल्या हे आमचे महाराज असू शकत डाल में कुछ काला है, डाल में काला नहीं डालच काली लगती मुझे. दया इधर देखो नहीं कळलं तुम्हाला, दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ अभिजीत मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगते हैं. शाळून के हाँ जरूर कुछ तो गड़बड़ है. दया दरवाजा तोडना पडेगा. नाही कळलं तुम्हाला अजून काय ना, आता कळण काय नगरी गेल्यानंतर CID पाहिलं कळलं. हा जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई आंबाबाईकडे गेल्या. आंबाबाईला म्हटले आंबाबाई आमचं मालकाच बदललंय, परमार्थ सोडलाय आणि प्रपंचाला लागलंय, त्यांची बुद्धी ना अशीच राहू द्या, तुमची अजून दा उपवास करते. आंबाबाई म्हटली तुमचं फिरलंय डोकं, हे आलंय ना हे आमचं आलंय, आमचं तुमचं अजून गौच करते खळ्यावर. सगळं जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. का माहिती का, पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्या कार्याची दखल घेतो बर का. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मग महाराज म्हणले तुमचा भाव आई वडिलाच्या सेवेवर लावा आणि ज्यानं ज्या हिता करता जे लावलं तिथं कळवळा नक्कीच आहे. आई वडिलाची सेवा केली की मला वाटतं जगाचा मालक तुमचा सांभाळ करल. पण अजून आपल्या आई वडिलाजवळ काय, अभंगाचं दुसरं चरण. जी लाभावीनं आपल्या लेकरावर प्रेम करते, कळवळा लेकरा करतावा ते तिला माय असं म्हणावं. आणि मग तुकोबाराय म्हणतात ना, या माईजवळच आम्ही खरं तर या जगतातलं महत्वाचं गणित शोधतोय. काय तिच्याजवळ, लाभावीनं प्रीती. आणि हल्ली तर सगळं लाभा करतात चाललंय, सगळे लाभा करताच प्रयत्न करतात. आमच्याकडे घरकुलाचा लाभ आला का सगळे जे नाही लाभा ते नाव घालतात. मला वाटतं कधीतरी लाभा ते ना लाभ कसला असला पाहिजे, आई वडिलाच्या सेवेचा लाभ घ्या, जन्मातले सगळे लाभ तुम्हाला मिळतील. पण मला वाटतं तो सेवेचा लाभ घेतला पाहिजे. पण काय झालंय सध्या सांगणार आहे बरं का, सांगणाराही सुखी नाही आणि ऐकणारा सुद्धा, बोला ना, सुखी नाही. ऐकणारा सुखी काय नाही, सुखी ऐकणारा पण सुखी नाही, सांगणारा पण नाही. परवा दिवशी काय झालं, माझं कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर गावाच्या बाहेर माझी गाडी निघली बरं का शंभू महाराज, गावाच्या बाहेर माझी गाडी निघली आबा. आणि गावाच्या बाहेर गाडी निघल्यानंतर शंभू महाराजांसारखे 2-4 गडी मला आडवं झालं. हा आता ते चांगलंच म्हणले असं रपाटे गडी आणि मला आडवं झालं. मग काय करावं, गाडी साईडला घेतली. म्हणलं कीर्तनातून एकही शब्द चुकीचा गेला नाही बरं का दादा, म्हणलं चुकीचा एकही शब्द गेला नाही.
मग झालंय काय, या आडे कशा करता झालेत. मग गाडी साईडला घेतली आणि त्यांना म्हटलं झालंय काय. ते म्हटले महाराज तुमचं ते मानधन दाखवा. त्यांच्या आता जुन्या काळात मानधनच म्हणायचे त्याला, आता शब्द बदलला, आता पाकिट हा शब्द आला. हा, आणि मग ते पाकिट त्यांच्या हातात दिलं. त्यांनी ते उघडलं, त्याच्यातले पैसे काढले, मोजल्यानंतर त्यांनी जरा चेहरे पाडले. नाना बरं का, चेहरे पाडले. म्हटलं काय चेहरे पाडले तुम्ही. ते म्हणले महाराज इथून मागच्या या सप्त्यामध्ये इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला, बोला ना, हा असंच म्हणले ते, असंच म्हणले. अन्याय म्हटलं. मला तसं वाईट वाटलं. म्हणले महाराज मग आता, मी म्हणलं मग आता काय करायचं. म्हणले महाराज 5 मिनिटं जाग्यावर थांबा, हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला सण होणार नाही. 5 मिनिटं जाग्यावर थांबा. आता दुप्पट म्हणले मी लय खुश झालो. मला वाटलं आता दुप्पट भेटणार आहे. मी लय खुश झालो. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जाग्यावर थांबवतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलात का अजूनही आले नाही. तुम्ही खुशाल टाळे पाहिजे, तुम्हाला काही पटलं पाहिजे ना. त्या हा डिझेल सुद्धा घरातून घातलं त्या दिवशी. हा परत म्हणलं भाऊ जेवढे मिळतील तेवढे घरीच न्यायचे, माघारी द्यायचे नाही. म्हणून सांगतोय आई तेवढं मिळालंय ना तेवढे आई वडिलाच्या सेवेत समाधानी राहा. आणि समाधानी का राहायची माहिती का, सावता महाराजांनी शिकवलंय. एकोणी दिवशी बैसोनी हातीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालत राहावे देव ठेविला तैसे राहावे. ओ देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविले तैसे राहावे. समयाची सादर भावे, सादर भावे, देव ठेविले तैसे राहावे, देव ठेविले तैसे राहावे. आणि मग तो जसा ठेवणारे चित्ती असू द्यावे समाधान. आणि मग समाधान जर मिळवायचं तर त्याचं नामस्मरण महत्वाचं. कोणतं नामस्मरण, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम, दानेश्वर माऊली, दानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम. साडे 12 वाजत आलेत, 5 मिनिटं बाकी आहे. आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. एक शेवटची गोड भैरवी होणार आहे, ह्याची ना भैरवी. आणि म्हणून आबांती या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर सगळ्यांच्या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतोय. वेळेत का थांबायचं आहे बरं का, ऐका ना, वेळेत का थांबायचं आहे. लय दाटही पेरलं तर वर कानसाला बारीक पडत, तर त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि म्हणून थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. हा चालेल चालेल. एक गवळण त्यांचे कीर्तन संपलं की एक गवळण होईल, त्यानंतर वाणीला पूर्ण विराम दिला जाईल. माझं नाही म्हणणं, आबांचं म्हणणं आहे. ते म्हणणार आहे ते चालेल. आणि म्हणून एक 5 मिनिटामध्येच तरुणांचं म्हणणं आलंय की कीर्तनात नाही म्हणणार ना बरं का, कीर्तनात नाही. आपलं कीर्तन संपलं का त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून या महाराज या, आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलेत, विशेष ऋण आभार व्यक्त करतोय. सगळ्या गुणीजन मंडळींनी गोड अशी साथ दिली, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. जी लेकराच्या हिताकरता हित आपलं वाहते तिला आई असं म्हणावं. आणि नवे नवे आपला कळवळासुद्धा आपल्या लेकरांकरता वाहते तिला आई असं म्हणावं. म्हणूनच या अशा पवित्र मातेला, आमच्या नंदाईला आदरांजली व्यक्त करतो. प्रथम पुण्यस्मरण साजरं का करावं, ऐका एक 2 मिनटं बघतो, 2 मिनटं. प्रथम पुण्यस्मरण साजरं का करावं तर त्याची गोष्ट अशी आहे, गरुड पुराणामध्ये असा उल्लेख केला आहे की 1 वर्षापर्यंत
माणसाचा हा वायुरूपानं प्रवास चालू असतो. प्रत्येक महिन्याला आपण पितृजीव घालत असतो, त्याला आपण महिना जीव घालणं असं म्हणतात. आणि 1 महिन्याचा प्रवास असा 12 महिन्याचा प्रवास पूर्ण झाला की आत्म्याचा मुक्ती सोहळा असतो. आज आईला खरं तर दुसरा जन्म या ठिकाणी प्राप्त होत असताना महाराज जन्माच्या प्राप्तीकरता 2 गोष्टीची गरज असते. पाप पुण्य समांतर लागतं आणि ज्यावेळेस पापाचं पुण्याचं पारडं समांतर होतं त्यावेळेस पुढचा जन्म मिळतो. आणि पुढचा जन्म मिळाला की त्या जन्माकरता जर पुण्याची गरज आहे तर ती हरिकथेतून प्राप्त होते. महाराज त्याचंच एक प्रमाण ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये मांडलंय. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण आणि जडजीवा तारण हरि एक. सगळ्याला तारण करणारा एकच मंत्र आहे रामकृष्णारी. या कथेचं आयोजन केलं. या समस्त आमचा हा परिवार कोटकर परिवार, मी या परिवाराचे ऋण आभार व्यक्त करतो. एक तरुणांचं म्हणणं आहे की पोवाडा, पण आता वेळ संपलाय. आता जर मी परत आलो तर परत एक घेऊ का? घ्यायचंय आबा? कसं करायचंय? काय करायचंय? घ्यायचंय. चालेल. मी एकाचं कोणाचं ऐकणार नाही, बहुजनांचं सगळ्यांचं म्हणणं आज त्यांचं ऐकल मी. चालेल. 4 मिनिटामध्ये बरीच लोक म्हणतील कीर्तनात पोवाडा, बरं का? बरीच लोक म्हणतील कीर्तनात पोवाडा. कीर्तनात का पोवाडा? तर कीर्तनात पोवाडा त्या करता ज्या राजामुळे कीर्तन आहे त्याचाच पोवाडा म्हणायला आपल्याला काय हरकत आहे? हां, म्हणून एक 4 मिनिटामध्ये आपण पोवाडा घेऊयात आणि थांबवायचं. घ्यायचा नव्हता पण घ्यायला लागतोय. धन्य धन्य शिवाजी शुर संपलंय आपलं कीर्तन. आईला आदरांजली व्यक्त करण्याकरता उपस्थित आहे. धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर, पराक्रमी थोर गेले जर जर बाजूने पाणी दृष्ट मुगला, बाजूने बाज कृष्ण बोलला, बाजूने बाज कृष्ण बोलला. घडविला स्वराज्याचा इतिहास, स्वराज्यात घडला कीर्तीचा टंका मिळे गगनात. हे मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र मोर्चा चरणात. अरे धन्य ती जिजामाऊली, जी जाती पाळण्याची दोरी, ती देशाची उतारी. त्या माय माऊलीनं शोभा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मानलं आणि मर्द मावळा जमा केला. आणि मंडळी, हा मर्द मावळा कोणा एका जातीतला नव्हता, 18 बगड जातीतला मर्द मावळा. मंडळी, या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तत्काळ पाणीला बिळा उचलला. अरे कोण आहे शिवा? मैं लावूंगा शिवाजी को. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या मांडीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे? तुळजापुरात तुळजाभवानीचं. आणि मंदिरामध्ये अभंग गायला नाथबाबांनी. कोणता? अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी. महिषासुर मर्दना लागोनी, महिषासुर मर्दना लागो. त्रिविध तापाती करावयाचा धनी, त्रिविध तापाती करावयाचा धनी. भक्ताला जितो पावस निर्माण, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे रे, आईचा जोगवा जोगवा मागे रे. तुळजापूर सोडलं, वेळ कमी असल्यामुळं तुळजापूर सोडलं आणि पंढरपुरात आले. पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे? पांडुरंगाचं. अभंग वाजायला लागला. गे 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 माझे वाचे वाचे तुळजापूर सोडलं, पंढरपूर सोडलं. पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? नाथबाबांचं. अभंग वाजायला लागला.
घोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान घोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान घोटे मंडळी पैठण सोडलं पैठण आणि पैठण सोडल्यानंतर जेजुरीमध्ये आले जेजुरीत कोणाचं मंदिर आहे खंडोबारायचं गुरुजी कसं अहम भाग्या प्रेम नगरवारी अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगरवारी सावध होऊन भजनी लागा देवा करा कैवारी सावध होऊन भजनी लागा देवा करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मंडळी जेजुरी सोडली जेजुरी सोडल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली अहो शिवा गले लक्ष मारे आलिंगन दिला राजाला एक पतान दावी मानला राजानं डाव वळखीला वागणक्याचा वार केला कोथळा बाहेर काढला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार तेवढ्यात आपला पण एक होता जीवा म्हणून वाचला शिवा होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवाजी आप अपने माता पिता की भारत माता की आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करत असताना सगळ्या गुणीजनांचे आभार व्यक्त करतोय गोड गायलं गोड वाजवलं सगळ्यांनी खरं तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आदरणीय जोग महाराज संस्थेतले एक ज्येष्ठ विद्यार्थी आदरणीय आमचे बबन महाराज गव्हाणे आदरणीय गव्हाणे बाबा सुद्धा आपण सुद्धा बाबा या ठिकाणी उपस्थित राहिलात आपले सुद्धा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतोय विशेष तत्वानं ही जुनी जाणकार मंडळी आहे आणि बाबा तुमच्यासमोर बोलण्याचा मी प्रयत्न केला खरं तर बोलिली लेकुरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध सगळीजण खरं तर गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा एखादा अपशब्द गेला असेल तर मोठ्या अंतकरणानं मायेच्या अंतकरणाप्रमाणे ज्यांना एक मुलगा आहे बरं का नाना ज्यांना एक मुलगा आहे त्याने दुसरा म्हणून माफ करा ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा ज्यांना 3 आहे त्याने चौथा म्हणून तरी माफ करा आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या त्याची काही गरज नाही माझा बाप श्रीमंत आहे माझा किती श्रीमंत आळंदीला जर कधी गेलात ना ए माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ बाप श्रीमंत आहे लेकर का नसणार म्हणूनच आता झालेली सेवा समर्पित शेवटची चाल नको आहे ठीक आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं खराब असल्या कारणानं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की काही कारणास्तव आजच्या कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे वाणीला पूर्णविराम देतोय आणि खरं तर सगळ्यांची पुनश्च एकदा आभार व्यासपीठावरील सर्व महाराज मंडळींचं आभार व्यक्त करून ही झालेली सेवा आईच्या चरणावर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ ही सेवा समर्पित करतोय आपण आपल्या जीवनामध्ये पुनश्च एकदा या कोटकर परिवारासारखी आपल्या आईची सेवा करावी वडिलांची सेवा करावी परमार्थाचं भूषण नक्कीच व्हावं पण कधी व्हावं अरे फार मोठ्या माळा घातल्या म्हणजे परमार्थ होत नाही फार मोठे गण लावले म्हणजे परमार्थ होत नाही फार मोठी लोकांना कीर्तनं सांगितली म्हणजे परमार्थ होत नाही परमार्थाची सरळ व्याख्या हीच आहे की तुमच्या अंतकरणातली वृत्ती काय हा खरा तुमचा परमार्थ आहे ही वृत्ती आपल्या जवळ असावी ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले बाबा नाही उच्चारिला ते कारण